दाखल होताना पाहायला मिळतात। चला सामन्याला सुरुवात करूया। पंच विशाल नाईक सर, राकेश राऊत सर प्लस जॉईन झालेत आणि बराचसा वेळ आता इथून मात्र गेलाय। आजच्या दिवसामध्ये 12:15 वाजता पहिला बॉल डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज आकाश वैती गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय। स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरिता फलंदाज प्रथमेश कुडू आणि त्याच्या साथीनं डेनॉल यस लेट्स प्ले। पहिला बॉल आजच्या दिवसातला गणपती बाप्पा, पहिला बॉल आकाश वैती गोलंदाजी मार्कवरती येत असताना स्ट्रायकरकडे प्रथमेश कुडू। पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर हाताळण्याचा प्रयत्न करत असताना खेळपट्टीच्या खूप बाहेर पडला। नो बॉल आणि नो बॉल सहित या मिळतील धावा 4। हा आलाय पहिल्याच बॉल वरती नशिबाचा चौकार। थँक्यू। चौकार पहिल्या बॉल वरती पंचांचा इशारा येतोय। फ्री हिट, काय सुरुवात आहे दिवसाची पहा। फ्री हिटच्या बॉलनं आज तिसऱ्या दिवसाला सुरुवात होतीये आणि इथून जर पाहिला तर आकाश वैतीवरती दडपण। पहिल्याच बॉल वरती फ्री हिटचा हा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय। आपल्या मनगटांची ताकद दाखवत असताना प्रथमेश कुडून फेकलाय बॉलला, सीमा पार आलाय षटकार। थँक्यू डीजे मास्टर। आज हे घडणारच आहे कारण मैदानाच्या आजूबाजूला पाणी आहे परंतु खेळपट्टी सुकी आहे, त्यामुळं फलंदाजांकरिता ती नंदनवन ठरणार आहे। आकाश वैतीचा हा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न। दोनही खेळाडू जर पाहिलात ना तर समुद्राच्या पूर्वेकडून आले आहेत, त्यामुळे त्या परिसरामध्ये जागेचा भाव अधिक आहे हे दोघांना माहिती आहे। आकाशनं जागा बनवू दिली नाही, प्रथमेशनं जागा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु डॉट बॉल येतोय। कमबॅक होताना पाहायला मिळतोय आकाश वैतीचा। यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिला। समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डिनॉलचा, यावेळेस घात करेल सांघिकरित्या पहिलं यश धावबा स्वरूपात। डिनॉल बाद। प्रथमेश कुडू आणि त्याच्या साथीला आता साथ देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये रुशाल महेश कुडू दाखल होताना पाहायला मिळतोय। निश्चितच विशाल नाईक सरांना देखील आठवण होईल पंच महेश कुडू यांची। त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये महेश कुडूनं आपल्या बोटांच्या जादूनं फलंदाजांना नाचवलं। त्यांचा सुपुत्र यावेळेस क्या बात है, क्या बात है। या फिल्डिंग एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे मित्रांनो। मला वाटते यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक विनीत तांडेल, क्या बात है, सुपर पीस ऑफ फिल्डिंग, जबरदस्त यष्टीरक्षण। यावेळीचा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पदलालित्य योग्य नव्हतं, नजर नव्हती बॉल वरती, केवळ खडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न झाला परंतु तो देखील हाणून पडलाय। डॉट बॉलची सांगता होती। पहिला बॉल जर पाहिला तर वाईड स्वरूपामध्ये चौकार आला, त्यानंतरच्या बॉलवरती षटकार आला परंतु तदनंतर ज्या पद्धतीनं आकाशची गोलंदाजी राहिली आहे ना, प्रथमेश कुडूला त्रस्त केलंय। अकुटप्प्याचा बॉल कव्हरच्या वरून अपिश कव्हर ड्राईव्ह, सीमारेषा पार आलाय दर्जेदार षटकार। क्रिकेट मधला सर आर चालतो या आज जिथं याचा जोर, याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर, टेनिस क्रिकेट मधला सर मारतो या हेली। शेवटचा खेळचा एक बॉल, यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला, यावेळेस मात्र बीट करत असताना फेकून दिले बॉलला लगातारचा दुसरा षटकार। भावेश पवार
थँक्यू पुढचे मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकावरती 24 धावा. क्या बात आहे. काय बरसलाय प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉलमध्ये 18 धावसंख्येवरती तो खेळतोय. आता रुशालवरती जबाबदारी आली आहे. रुशाल कडू आले स्ट्रायकर रेनकडे फलंदाजी करण्याकरिता. आता इथून आगाशी संघावरती देखील नजरा असतील की कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज भावेश निजाई आले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत, ज्यामध्ये धनंजय नाही दिसत आपल्याला. जर पाहायला गेलं तर आपल्याला हितेश मेहर गोलंदाज म्हणून जे प्रमुख भूमिका बजावतात ते देखील दिसत नाही आहेत. आणि मग डावकुऱ्या हाताचा सिद्धू पाटील तो देखील आपल्याला अनुपस्थित दिसतोय. बरेचसे मुख्य खेळाडू अनुपस्थित दिसत आहेत, परंतु तरी देखील आहेत त्यांच्या समवेत खेळ करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतो. भावेश पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगाने हाताळला. कव्हरमध्ये चाललाय, डीपमध्ये बॉलला वेगानं क्षेत्ररक्षक येईल बॉलवरती. वा क्या बात आहे. बाबू आले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाबूचं. एकेरी धाव धावपलकावरती वधारती आहे. धावपलक एका धावेने पुढे सरकेल. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळतात 25. यावेळेचा बॉल सोडला, बाहेर चालला होता अधिकचा. पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त जोर दाखवण्याचा प्रयत्न केला भावेशनं. दिशा भरकटली. अतिरिक्त धाव धावपलकावरती जाऊन पोहोचतायत. ते अर्थातच 26 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. टप्प्याचा बॉल गती थोडीशी कमी केली, परंतु काय फटका एक्झिक्यूट केलाय. वा क्या बात आहे. अगदी रिंगण गोल फिरावं त्या पद्धतीचा फटका फेकून दिला सीमा पार. आलाय चौकार. मास्टर चौकार आलाय. धावपलकाला आकार आलाय. धावपलक जाऊन पोचते 30 या आकड्यावरती. यावेळेस ऑन साइडला मोठा तडाखा दिलाय. प्रथमेश कडून फेकले बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. लांबवरचा षटकार. थँक्यू. 6 धावांनी धावपलक पुढे सरकते. धावपलक जाऊन पोहोचते 36. मेक इट 42 होणार का? तर नाही. झेल खाली आकाश वैती. सुंदर सुरेख झेल कंप्लीट केलाय. संपलाय प्रथमेश कुडूचा खेळ. विकेटचं पतन. थँक्यू टीचे मास्टर. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील आलेत फलंदाजी करण्याकरिता. चांगली इथून जर पाहिलात ना तर पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल त्याला, कारण 36 धावा झाल्या धावपलकावरती, परंतु खेळपट्टीचा विचार करता खेळपट्टी अगदी सुकी आहे, त्यामुळे ह्या धावा कमी होऊ शकतात हे देखील विचार करावा लागेल. यावेळेचा बॉल हलक्या हाताने केवळ स्टिअर केलं. विनीत तांडेल बॉलवरती वेगाने गेले, त्यामुळे केवळ एकच धाव मिळणार आहे. स्वप्नील सांगतोय थांबा थोडंसं, मी आताच मैदानामध्ये आलो आहे, माझी नजर जमवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. परंतु कौतुक करेन मी म्हणेन भावेश निजाईचं. पहिल्या षटकामध्ये 24 झाल्या होत्या, आता 37 पर्यंतच थांबवलंय. यावेळेचा बॉल वेगाने टाकला. फटका फसलाय का? तर क्षेत्ररक्षक चाललाय वेगानं, परंतु तो म्हणेल दर्शक झाले दिवाने. फेकून दिलं बॉलला सीमा पार. पुनश्च एकदा कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. थँक्यू. गोलंदाजी माकवती. गोलंदाज दक्ष निजाई. गोलंदाजी माकवती आल्यात. पहिलाच बॉल अधिक आपटण्याचा प्रयत्न झाला, जास्त उसळी घेतली, पण सगळं आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव धावपलकावरती वधारली जाते. धावपलक एका धावेने पुढे सरकतय. धावपलकावरती एक धाव वधारते. धावपलक जाऊन पोहोचतय 44 या आकड्यावरती.
यावेळेचा बॉल पुढे टाकला, त्याच वेळेला वेग देखील द्यायला विसरले नाहीयेत. खाली राहिला बॉल, स्वप्नील बीट होतोय, डॉट बॉलची सांगता होतीये, कमबॅक दाखवत आहे. यावेळेस मात्र दक्ष निजाईन अंडर 19चा प्लेअर आहे, खूप चांगला खेळ सातत्यानं त्यानं केलाय या वर्षी आणि त्यामुळेच की काय त्याची वर्णी लागली आहे गोलंदाजीमध्ये. यावेळेचा बॉल आडव्या पाटना शॉर्ट आर्म जॅब फेकून दिले बॉलला, मिड विकेट बाउंड्री बाहेर, मिळणार नाहीये बॉल, चाललाय समुद्राच्या भेटीला, सीमा पार, षटकार. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक. थँक्यू डीजे देखील सांगतोय, निश्चितच झापूक झुपूक दिलाय आणि 50 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. सांघिक अर्धशतक लागलं जातंय बॅटिंग करणाऱ्या टीम अर्नाळाचं. नवोदित खेळाडूंना एकत्र करून जो संघ बांधला आणि काय धमक दाखवली पहिल्याच मॅच मध्ये. यावेळेचा बॉल पुढे पुन्हा एकदा गती थोडीशी कमी केली, फिंगर रोल केले, बॉलला बाहेर वळण दिलं, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली कमालीची गोलंदाजी, एक तेरी तो एक मेरी असंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन नवयुवक एकमेकांच्या समोर आहेत, सातत्यानं एकमेकांना इथं कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस स्टायलिश फटका लॉंग ऑफच्या डोक्यावर, चांगला प्रयत्न, परंतु बॉल रिलीज करता आला नाही बाबूला आणि त्यामुळे बॉल घेऊन तो मैदानाच्या बाहेर गेला, सीमा पार, आलाय षटकार. थँक्यू खूप चांगला प्रयत्न बाबूच्या या प्रयत्नाकरता एकदा टाळ्या करूयात आपण. खूप चांगला प्रयत्न केला, बॉल थोडासा रिलीज करायला उशीर झाला त्यामुळे तो षटकार पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, दिशा पुन्हा एकदा भरकटलाय, यष्टीरक्षक चकलाय, वाईडच्या या 2 धावा, वाईडच्या या 2 धावांनी धावफलक वधारलं जातंय, धावफलक जाऊन पोहोचलं जातंय 58 या आकड्यावरती. आज दिवसभरामध्ये हे पाहायला मिळणार आहे, आज 70-80 या धावा पाहायला मिळणार आहेत. चला टीम वडराई आणि वरोर. यावेळेचा बॉल थोडासा गती कमी करून टाकला, बाउन्सर हाताळायचा होता परंतु तो देखील रीड करता आलेला नाहीये. बॅटर रुशाल कुडूला डॉट बॉल येतोय. यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक. मी म्हटलं ना की मैदानामध्ये एक तेरी तो एक मेरी असंच काहीसं चालू आहे दोन खेळाडूंच्या दरम्यान. कधी बॅटरचा बॉल बॅटवरती येतोय तर कधी गोलंदाज डॉट बॉल करतोय, हेच पाहायला मिळाले आतापर्यंत. यावेळेस वेगानं, वा क्या बात आहे, बीट केलं पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 58. शेवटचं एक हाणामारीचं षटक शिल्लक आहे. चला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय टीम वडराई आणि टीम वरोर, आपण आला असाल तर निश्चितच लगेच या टॉस करण्याकरिता. आली राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. थँक्यू डीजे मास्टर. 58 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगला स्पेल दक्षता देखील पाहायला मिळाला. आज 15-16 धावा देणारा गोलंदाज इकॉनॉमिकल राहील या मैदानावरती, कारण 2 षटकार वगैरे तर आज रबर बॉलमध्ये थोडंसं कॉमन आहे. अनिकेत, पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला, फुल पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार. राणी मुखर्जी नटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. बॉल पूर्वा मैदानामध्ये, चेंडू पूर्वा. हर्षद, चला लक्ष ठेवा या छोट्या छोट्या बाबींकडे. हर्षद मेहर, आपण कुठे असाल तर संपर्क करा आम्हाला. हर्षद मेहर. अजय पुन्हा एकदा आज आले आहेत मंडपामध्ये, आज पुन्हा तिकडे बसले आहेत. चला वडराई आणि वरोर 2 संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जास्त काळ फटका हवेमध्ये चाललाय. 2 क्षेत्ररक्षक वेगाने, वा 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 क्या बात आहे, प्रयत्न तर अप्रतिम, जबरदस्त. आज या तलावामध्ये चिंब भिजायचं हा चंग बांधून आलाय प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त एफर्ट, जवळ जवळ झेल पकडलाच होता परंतु ज्या मोमेंटमला तो खाली पडला तिथून झेल थोडासा हातातनं निसटताना पाहायला मिळाला. परंतु काय एफर्ट राहिले दक्ष त्या ठिकाणी. कोण आहेत
संस्कार होते. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा फटका फसलाय. आता क्षेत्ररक्षक वेगानं आलाय स्क्वेअरलेगचा झेलच्या खाली. आता सहज साधा सोप्पा झेल कंप्लीट केलाय. परतावं लागेल स्वप्नीलला. विकेटचं पतन. प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला. थँक्यू इज मास्टर. आझाद केलं इथं बॅटरला. मैदानाच्या बाहेर पाठवलंय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आकाश फलंदाजी करण्याकरिता. आकाश मैदानाच्या आतमध्ये. त्याच वेळेस पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करण्याकरिता. यावेळीचा बॉल बॅकफुटवर जाऊन क्या बात आहे. कर्रारा प्रहार. चेंडू सीमा पार. आलाय षटकार. थँक्यू मास्टर. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आला. आकाशनं पहिला बॉल आकाशामध्ये धाडला असं म्हणायला हरकत नाहीये. अनिकेत पुन्हा एकदा. यावेळीचा बॉल बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा फोर्स केलं. बॉडी बॅलन्स थोडासा मागे नेला परंतु त्याच वेळेला बॉलनं गती अधिक पकडली. चेंडू यष्ट्यांच्या मागे अडवला गेलाय. यष्टीरक्षक विनीत तांडेलच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. आता धावफलक जर पाहिलात ना तर धावफलक 72 72 वरती आहे. इथून किती धावा येतील. हा बॉल. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. भावेश निजाई झेलच्या खाली. पहा स्वतःला पाण्यामध्ये जाण्यापासून वाचवलं भावेशनं परंतु झेल देखील कंप्लीट केला. शेवटच्या बॉलवरती आली विकेट. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 72. जिंकण्याकरिता 73 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जर पाहिला तर बॅटिंग करण्याकरिता टीम दाखल होईल. आगाशी शनिदेव कृपा आगाशी आणि त्यांना थांबवण्याकरिता अर्नाळा संघ असेल. तर पुन्हा एकदा आम्ही सूचित करतोय टीम वरोर संघ आणि एका बाजूला वडराई संघ. दोनही संघ आपण आला असाल तर चला कृपया मैदानाच्या दिशेने या. कारण मला वाटतं आता बोट आली आहे. कदाचित या बोटीने 2 संघ गावामध्ये आले असावेत परंतु पुन्हा एकदा आपण जागृत दोनही संघांना संपर्क करून पहा कुठपर्यंत संघ दाखल झालेत. आता खेळ सुरू झालाय. हा खेळ आपल्याला थांबवायचा नाहीये. मग आज वादळ येऊ की वारा येऊ की पाऊस येऊ खेळ थांबणार नाहीये. होळीपाडाकरांची जिद्द मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज आहे आणि या स्पर्धेला एनी हाव कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पूर्ण करायची आहे. याकरिता आपण तर चला 24 चेंडू 73 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल हे सांगण्याकरिता आपल्या कॉम बॉक्स मध्ये होतोय बदल. समालोचन कक्षामध्ये करूयात आमंत्रण. आज खास विशेष होऊन जर पाहिलात तर डोंबिवली ते अर्नाळा किल्ला असा प्रवास करत गतवर्षी या स्पर्धेत 4 दिवस ज्यांनी समालोचन केले होते असे आमचे समालोचक मित्र करण यांना आपण आमंत्रित करूयात. चला वरोर आणि वडराई आपण आला असाल तर दाखल व्हा लगेचच. मला वाटते म्हात्रे साहेब काय सूचित करतायत. जेवण. येस. या चालू सामन्यातील पराभूत संघ जो कोणी असेल पराभूत झाल्यानंतर सुद्धा मैदानातून जायचं नाही. दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची व्यवस्था आपली केलेली आहे त्यामुळे आपण मैदान सोडायचं नाही आहे हे सूचित करतात आयोजक. चला कॉम्बॉक्समध्ये करूयात बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये डोंबिवली परिसरातील हेदुटणे गावचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आपले समालोचक मित्र करण यांना करूया आमंत्रित.
हॅलो थँक्यू दीपेशजी माने सर. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्व अरुणी बुद्धिमत्ते दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अरुणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. नमस्कार होळीपाडाकर. खरं तर होळीपाडाकरांचं प्रेम नेहमीच या स्पर्धेची उत्सुकता माझ्यासाठी देखील असते आणि संपूर्ण या विभागातील खेळाडू संघ आपल्याला पाहायलाच मिळतात. गेल्या 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा आपण बघितली. काही कारणास्तव पावसाची हजेरी आणि त्यामुळे जेव्हा टेनिस बॉलने आपण या स्पर्धेची सुरुवात केली पण आताची स्पर्धा 3ऱ्या दिवसाचा पहिला सामना 2ऱ्या डावाला सुरुवात जिथे रबर बॉल आणि सुरुवात धूम धडाक्यात. ऑन साइडला पूल करत असताना पहिलाच बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. तिचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात भावेश निझाई आणि पहिलाच बॉल वरती भाव खाऊन गेलाय कारण पहिला बॉल जो लेग स्टंप अँड मिडल स्टंपला होता राईट झाला आणि आपल्या बॅटच्या साईडने टॉस करत असताना डीप स्क्वेअर लेग सीमारेषा गाठली आहे. वन्स अगेन तोच प्रयत्न होता पण यावेळेला अर्ली बॅट स्विंग आपण म्हणू शकतो. बॅट थोडी अगोदर फिरली आणि त्यामुळे हे समजलंय भावेशला देखील स्वतःशी बोलणं स्वतःशी पुटपुटणं गरजेचं असतं जेव्हा अपयश आपल्या पदरात येतं आणि ते घडलंय. भावेश स्वतःशी बोलत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. 1 धाव त्यामध्ये मिळाली आणि सिंगलने इथे थ्रू दी लाईन लॉंग ऑफकडे बॉल चाललाय. पावसाच्या पाण्याने छोटे छोटे डबके या मैदानावरती आपण पाहत आहोत आणि लॉंग ऑन आणि काऊ फेसला तर अक्षरशः स्विमिंग पूल पाहायला मिळतो. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाला डाईव्ह मारत असताना कोणताही मनामध्ये संकोच नसेल, कोणती इजा त्याला होणार नाही इतकं पाणी साचलेलं आहे. भावेश स्ट्रेट बॅटने पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आत लागून गरंगत बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल त्याचा फायदा भावेशचा कॉल आणि धावा इथे मिळत असताना आपण पाहतोय त्या दोनने सध्याचं धावफलक जर आपण बघितलं तर ते 10 वरती जाऊन पोहोचलंय. आगाशी चेस करत असताना आपण पाहतोय. सध्याचा स्कोर आपल्याला 10 पाहायला मिळतोय मात्र पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 72 बनलेला आहेत आणि 73चा चेस सुरू आहे. राईट झाला होता बॉल ऑन द टोस पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फार वेगाने नो चान्स अडवता आला नाही. संधी अगोदर असं वाटलं होती पण शेवटच्या क्षणाला बॉल सीमारेषेच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला थँक्यू. स्वयंपाक होतोय सर्वांसाठी. आमच्या होळीपाडाकरांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक जी टीम या मैदानावरती खेळण्यासाठी येते आणि हे वैशिष्ट्य राहिलंय होळीपाडाकरांचं. या साडी व्हॉट अ शॉट. डोळ्यांचा पार न फेडणारा पैसा वसूल भावेश निजाईचा मास्टर स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. कर तू डालना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघताना वाट ग बाया जेवाला बघताना वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्या. भूक कोणाला लागलं असेल अगदी अर्धा ते 1 तासात तुमच्यासाठी आमचं जेवण देखील तयार आहे. जे प्रत्येक टीम या मैदानावरती खेळण्यासाठी येते SS क्लब होळीपाडा आयोजित या होळीपाडा चषकामध्ये त्या प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे लास्ट इयरला देखील जेव्हा फर्स्ट सीझनमध्ये मी इथे आलो होतो 4 दिवस इथे राहिलो आणि होळीपाडाकरांचं प्रेम संपूर्ण वर्षभर लक्षात आणि अविस्मरणीय क्षण होते. मला नेहमीच या स्पर्धेची आठवण व्हायची. यावर्षी थोडा आपण उशिराने या स्पर्धेला आयोजित केलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी फटका बसलाय असं मी म्हणणार नाही कारण जरी टेनिस बॉलने सुरुवात केली असली तरी त्यामध्ये पावसाचं व्यत्यय आलं पण होळीपाडाकरांनी हार मानली नाही. टेनिस बॉल बदलवला रबर बॉल आला
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. भावेश निजाईची दमदार सुरुवात. लीडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ॲक्शन, आणि सध्या भावेश निजाई ते करतोय. 20 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 73चा चेस आहे. 18 बॉलचा खेळ बाकी. 53 धावांची अजूनही गरज आहे. आकाश आणि भावेश ही सध्याची जोडी. आकाशला फार कमी स्ट्राईक मिळालेली आहे, पण तो समाधानी असेल कारण त्याचा कॅप्टनच्या पद्धतीनं खेळतोय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात. या क्षणाला गरज असेल विकेटची. जर ही पार्टनरशिप ब्रेक झाली नाही तर 73 धावा माग नसेल आकाशीसाठी. सेकंड ओव्हर, पहिला बॉल. ऑन साईडला ग्लान्स करायचा होता. एज तर जरूर, बट फाईन लेगने कव्हर केलंय. डायरेक्ट हिंटला चान्स घ्यायला पाहिजे होती. गोलंदाज हेच त्याला सांगतायत प्रथमेश, ज्यांनी पहिल्या डावामध्ये फार चांगली बॅटिंग केली होती. जेन्युअन ऑलराऊंडर आहेत या मॅचमध्ये. प्रथमेशकडून बॅटिंग तर चांगली झाली आहे, पण अपेक्षा असेल की एखाद विकेट, आणि कदाचित ती जर भावेशची येते तर मात्र चांगलं काम होणार आहे. पण सध्या तरी जो लो फुल टॉस बॉल होता त्याला ड्राईव्ह करण्यात आला आहे. पाणी साचलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्याचा कधी कधी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. बॉल तितका वेगाने ट्रॅव्हल होणार नाही जर पाण्यामध्ये तो पडला. 1 शॉट म्हणजे एकच धाव इथे मिळणार आहे. राकेश राऊत सर आणि त्याचबरोबर विशाल नाईक सर हे दोन आपले अंपायर सध्या मैदानाच्या आत आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज पॉइंटचा फिल्डर. कव्हरचा कॉल आणि चांगला झेल. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की बॉडीचा बॅलन्स जातोय, पण बॉलला त्याच्या जेव्हा हातामध्ये बॉल आला त्या बॉलला त्याने जाऊ दिलं नाही. चांगला झेल. पहिली विकेट. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा भावेश भावेश पवार गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीण गोरसे बी संघाकडून खेळत असताना जो ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1चा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. शेवटचा बॉल ज्याने टाकला होता आणि कोलकाताने ती मॅच देखील जिंकली होती. सध्या आपण पाहतोय आजचा जो पोल आहे त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची रथी महारथी आजही तुम्हाला पाहायला मिळतील. आय थिंक नेक्स्ट मॅचमध्ये वरोर एक्सप्रेस तुम्हाला प्रज्वल तंबिरे देखील पाहायला मिळू शकतो. अपेक्षा त्या दोन्ही संघांचे वडरे आणि वरोर यामध्ये पुढचा सामना आपण पाहणार आहोत. पहिली विकेट आली आहे आणि मैदानाचा नवीन फलंदाज. प्रथमेशकडून अपेक्षा होती विकेट आली आहे. शॉट ऑफ लेंथ. चान्स इथेही आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल. ऑन सेकंड विकेट. 22ला 2 आगाशी. पंडारी शेट पडके बिगर वाला बिन जोड़ छकड़े वाला. पंडारी शेट पडके बिगर वाला बिन जोड़ छकड़े वाला. काय बॉलिंग केले प्रथमेशने. ज्या मॅचमध्ये आपण पाहत होतो की आगाशी ऑन ट्रॅक आहे, त्या मॅचमध्ये कुठेतरी प्रथमेशने आता ब्रेक लावलाय. 2 विकेट त्याने काढलेत. हॅट्रिक चंबरटेवरती आहे आणि मधल्या फळीचा आगाशीचा महत्वपूर्ण फलंदाज विनीत मैदानाचा आत आलाय. ऑन साइडला पूल केलाय. वाईड इज लॉंग ऑन. वाईड इज लॉंग ऑन. फार वेगाने फिल्डर आलाय. वेल जस्ट कॅच. विकेट हॅट्रिक. प्रथमेशची विकेट हॅट्रिक. 30ला धक्का आगाशीला. या गाण्याचे बोल जसे आपल्याला समजले नाही, कदाचित आता ही मॅच देखील प्रथमेशच्या पद्धतीने बॉलिंग करतोय. धावा सध्या आपण पाहतोय 22च आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. कदाचित या मॅचमध्ये आता पुढे काय घडेल असं वाटतंय. माझं प्रेडिक्शन की आगाशीला देखील काही समजणार नाही ज्या पद्धतीने विकेट पडलेत.
पण क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही. 4 ट्रिकची संधी आहे. मिड विकेटला फिल्डर आहे, पाहतोय, जज करतोय, वेल जज बट कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न होता तिथे मिड विकेटचा फिल्डर कडून आणि 4 ट्रिकची संधी होती प्रथमेशला. ओव्हरऑल एका सक्सेसफुल ओव्हरची इथे सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा, 3 विकेटचं नुकसान. आगाशी बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 49 धावांची गरज. सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम. तसंच क्रिकेट क्लब होळीपाडा आयोजित होळीपाडा चषक 2025. जितकं कौतुक करावं या गावकऱ्यांचं तितकं कमी आहे, कारण कोणताही सोर्स नाही आहे. फक्त तुम्हाला बोटीमधून इथे यावं लागतं आणि इथे येण्यासाठी एकमात्र तो पर्याय. त्याही परिस्थितीमध्ये जी मेहनत, आय थिंक जेव्हा या स्पर्धेची सुरुवात केली पहिल्या दिवशी देखील पाऊस पडला, पण त्या संध्याकाळी आय थिंक 2 मोटार लावून इथून ते पाणी जे मैदानावरती साचलेलं होतं ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ते पाणी देखील काढण्यात आलं. ट्रॅक्टरद्वारे बरीचशी सुकी माती देखील इकडे टाकण्यात आली. पण दुसऱ्या दिवशी कालच्या दिवसामध्ये जो पाऊस पडला आहे त्याने आता पर्याय नाही की टेनिस बॉलला आपण रबर बॉलमध्ये परावर्तित करून या स्पर्धेला कव्हर करत आहोत. आगाशी बॅकफुटला या मॅचमध्ये बॅकफुटलाच थांबलाय फलंदाज आणि बॅकफुट पंच डीप कव्हर पॉइंटला देखणा षटकार. आकाशा बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा षटकार आलाय. बॉल बाकी आहेत 11 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. मॅच बनवू शकते. सध्याच्या घडीला आपण काही सांगू शकत नाही, पण पाहूयात. आकाश जो सलामीचा फलंदाज आहे त्याने बघितलंय त्याच्या कर्णधाराने ज्या पद्धतीने आग लागली होती सुरुवातीला. या वेळेलाही टोला लागलाय, निघालाय, गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आकाशा बॅटमधून दुसरा षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण पाहत होतो की विकेट हॅट्रिक जेव्हा कंप्लीट करण्यात आले तेव्हा असं वाटलं की आकाशशी पूर्णपणे बॅकफुटला आहे, पण आकाशची बॅटिंग 2 षटकार मॅच मध्ये कमबॅक. दोन षटकार तर आलेले आहेत आणि दहा बॉलमध्ये 36 धावांची गरज. इथे जरूर व्यवस्थित कॉन्टॅक्ट तर नव्हता, मिडल तर बॉल झाला नव्हता, पण गॅप मध्ये चाललाय. बॅकवर्ड पॉइंटला रेस लागले, फिल्डर धावतोय, बॉल धावतोय. शेवटच्या क्षणाला अखेर सीमारेषेच्या आत अडवून थ्रो केलाय, ओव्हर थ्रो. मात्र दोघेही प्रयत्न करत होते, तिसऱ्या धावेचा थांबावं लागेल. आकाश थोडासा नाराज आहे, कारण या क्षणाला त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या बॅटने 6 धावाच दाखवल्या पाहिजेत. पण सध्याच्या परिस्थिती मी म्हणेन परिस्थितीमध्ये षटकारांसोबत तुम्हाला टेम्परामेंट देखील दाखवावं लागेल आणि मैदानाचा आत देखील तुम्हाला थांबावं लागेल. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे अर्नाळा संघाच्या अगेन्स्ट आकाशीला. ऑफस्टंपचा फार बाहेर थांबलाय, बघितलंय, सोडून दिलं वेल लेफ्ट. जास्त राईट झाला बॉल, जास्त बाहेर होता. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड आणि वाईडने सध्याचं धावफलक 40 ला टच होत आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉलमध्ये 35 ची गरज. एज आहे फ्लाय स्लिपला तर फिल्डर नव्हता. थर्ड मॅनचे फिल्डर येतील, थ्रो खराब. बॅकिंगला फाईन लेगचा फिल्डर येतोय, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या. ही मॅच सध्या क्लोज येत चालली आणि प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅच कडे सध्या आपण पाहतोय. बिकॉज सध्याचा धावफलक 42 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 8 बॉलमध्ये अजूनही आपण बघितलं तर 31 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच देखील थांबवणार आहे. फुल टॉस, खराब बॉलिंग, प्रचंड ताकदीचा वापर आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार.
थँक्यू. स्वप्नील आणि प्रथमेश या दोघांनी पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि सध्या स्वप्नीलला सांगतोय जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आकाशची बॅटिंग प्रेक्षक आनंद जरूर घेत आहेत आणि दरम्यान आलाय नो बॉल. जास्त राईज झाला बॉल. भर पावसामध्ये बॉलिंग करणं बॅटिंग करणं या दोन्ही संघांना माहिती आहे. खेळाडू बऱ्याच वेळेला गेल्या काही वर्षांमध्ये रबर बॉल क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि सध्या ही विकेट सुकी आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी साचलेलं. खराब बॉलिंग वन्स अगेन फुल टॉस आणि हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन. आकाश या मॅच मध्ये धावा फलकावरती 55 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 6 बॉल आणि आता आकाशीला बनवायचा 18 धावा. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनंद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदनंद दादाला. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय सदानंदजी पाटील साहेब लास्ट इयर फर्स्ट सीझन मध्ये त्यांची रॉयल एंट्री या मैदानावरती आपण बघितली होती होळीपाडा चषकाच्या निमित्ताने. या स्पर्धेचा आधारस्तंभ आहे आणि नेहमीच होळीपाडा चषकाला त्यांचं मार्गदर्शन असतं सहकार्य असतं आणि या वर्षी देखील त्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत. मात्र सध्या मैदानाच्या आत आकाशची जी बॅटिंग आपण बघितली लास्ट ओव्हर मध्ये जे षटकार आले स्वप्नीलच्या अगेन्स्ट त्या षटकारांनी या मॅच मध्ये आकाशीला आणलंय. 6 बॉल 18 धावांची गरज. आकाशने चांगले बॅटिंग केले पण दुसऱ्या बाजूने अर्नाळाचा आकाश बॉलिंग साठी आलाय. 18 धावा त्याला थांबवायच्या. दुसऱ्या बाजूने आकाशचा जोडीदार मितेश. टेकन फार चांगला असेल. यस्सी रक्षकाने टिपलाय आणि आणखी एक विकेट. 5 बॉल 18 धावांची गरज आकाशीला. तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. आकाशने ज्या पद्धतीने बॅटिंग केलं पण सध्या त्याला स्ट्राईक नाही. पाण्यामधून जेव्हा आपण मासा बाहेर काढतो ज्या पद्धतीनं जगण्यासाठी तो तडफडत असतो त्या पद्धतीनं सध्या स्ट्राईक साठी तडफडत असेल आकाश. तो सेट बॅटर आहे. पाहूया त्या मॅच मध्ये काय करतोय. 5 बॉलचा खेळ बाकी. 18 धावांची गरज. स्वप्नील आकाश आल्याने त्याने पहिल्या बॉलवरती विकेट देखील काढली. समोर खेळलेले आहेत पण यावेळेला सिंगल पेक्षा जास्त की चौकारामध्ये बॉल परावर्तित होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार सॉफ्ट हँडने खेळला होता पण मी म्हणेन बॅटरची स्ट्रॅटेजीच होती की आपल्याला आकाशला स्ट्रायकिंग एंडला आणायचं पण बॉल गॅप मध्ये गेला होता आणि 4 ने आता या मॅच मध्ये 59 बनलेले आहेत. बॉल बाकी 4 बॉल मध्ये 14 धावांची गरज. थोडासा लेट झालाय पण यावेळेला आकाशने थांबवलं होतं हितेशला की आता स्ट्राईक मला पाहिजे. 9 सेकंडला तो पोहोचू शकला नाही. येते रनआउटची विकेट. आकाशला स्ट्राईक पाहिजे होती ती मिळते. नवीन बॅटर मैदानाचा आत येईल जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र या मॅच मध्ये अर्नाळ्याच्या विरुद्ध आगाशीला बनवायचा आहेत. बॉल बाकी असताना 3 धावा बनवायचा आहेत. 14. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरत नाव त्याचा प्रशांत घरत नाव. प्रशांत घरत लास्ट इयर देखील या होळीपाडा चषकाच्या निमित्ताने तर खेळला होता आणि आय थिंक उद्या तो आपल्याला पाहायला मिळणार आहे.
खोला टाकलाय परफेक्ट यॉर्कर आणि याचं उत्तर फलंदाजाकडे तर नव्हतंच. अपील स्ट्रॉंग होती पण अंपायरने उत्तर दिलंय की बॅट ड्रॅग झाली आहे. हा स्ट्रोक कम्प्लीट करत असताना विकेट वरती आवाज त्याचाच आला होता. त्यामुळे बॅटर तर सेफ आहे पण या मॅच मध्ये मी म्हणेन आगाशी सेफ नाही बिकॉज 2 बॉल आणि आता 14 2 लिगल बॉलने 14 धावा बनणार नाही. आकाश जरी स्ट्रायकिंग एंडला असला तरी स्ट्रेट बॅट लॉंग ऑन कडे बॉल आहे. एलिव्हेशन जरूर आहे आणि लॉंग ऑनला क्लिअर करेल. आकाशचा बॅट मधून लेट पण थेट आलाय. षटकार बॉल बाकी 8 धावांची गरज. बॉल डीजे थँक्यू. बॉल आलाय एक. जर एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा डिलिव्हरी नो बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन जर येते तर या मॅच मध्ये आगाशी येईल. ओहो वन्स अगेन बॉल लॉंग ऑनला क्लिअर करतोय. आहा आकाशची बॅटिंग एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या मंडळी. जरूर त्याची टीम हरली पण त्याचा खेळ जबरदस्त राहिला. मॅच मध्ये अवघ्या 1 धावेच्या फरकाने हा सामना जिंकला तो अर्नाळा संघाने. जर सुरुवातीपासून त्याला स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित या ओव्हरमध्ये देखील त्याने समीकरण बदलवलं असतं. जबरदस्त बॅटिंग केली. 12 बॉल 42 नॉट आउट राहिला. 6 षटकार जाणे मारले 350च्या स्ट्राईक रेटने. मात्र आता वळत आपण या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. जाणे बॅटिंग करत असताना 10 बॉल मध्ये 28 धावा बनवल्या. 4 षटकार 1 चौकार 280च्या स्ट्राईक रेटने. आणि गोलंदाजीसाठी जेव्हा तो आला त्याने विकेट हॅट्रिक देखील मिळवली. अर्नाळ्याचा जेन्युइन ऑलराऊंडर प्रथमेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हा अनेक नम्रपूर्वक तुम्हाला विनंती असेल होईपाडाकरांच्या वतीने SS क्रिकेट क्लब होईपाड्याच्या वतीने आमच्या आयोजकांच्या वतीने टीम आगाशी आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे.